हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी बाहेरून क्रिस्पी आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे इन्स्टंट रव्याचे अप्पे बनवणार आहोत। आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। तर एक बाउल घ्यायचा, बाउलमध्ये 1.5 कप मी रवा घेतलाय। रवा छोटा मोठा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, 1 कप दही घालायचं, ताक असेल तर 2 ते 2.5 कप ताक घालायचं आणि मी इथं 1 कप दही घातले तर 1 कप मी पाणी घातले आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं आपण रवा आहे तो सेट व्हायला ठेवायचं किंवा फुगण्यासाठी ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटानंतर हे अप्पे आपण करायचे आहेत। तर सर्वात प्रथम हे अप्पे मला खूप म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी हे अप्पेचा प्रकार मला माहीत झाला। ज्यापूर्वी आमच्याकडे अप्पे वगैरे असलं काही मला माहीत नव्हतं। तर आमच्या शेजारी एक माझी फ्रेंड आहे, त्या माझा व्हिडिओ बघतात सुद्धा। तर त्यांनी प्रथम ते अप्पे बनवलेले आणि माझा मुलगा अगदी हार्डली तो 4 वर्षाचा किंवा 4.5 वर्षाचा असेल आणि तो हातातून अप्पे घेऊन आला। मी म्हणलं बाई हे काय असलं गोल गोल अंड्यासारखा प्रकार आहे। तर त्या म्हणल्या ह्याला अप्पे म्हणायचं। तर तेव्हापासून हे अप्पे आमच्या घरात नेहमी केले जातात। आता 20 मिनिटानंतर आपण हे जो रवा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण ह्या रव्याला एक पीठ आपण छान असं टेस्टी बनवणार आहोत आणि एक फोडणी आपण तयार करायची। तर फ्राय पॅनमध्ये किंवा पॅनमध्ये, फ्राय पॅन नाही येतो फोडणीचा पॅन आहे सॉरी, त्यामध्ये तेल घालायचं। सोबत मी अप्पे पात्र गरम करायला ठेवले कारण माझा तो बिडाचा तवा आहे तो पटकन गरम होत नाही। 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा मोहरी घालायची, त्यानंतर बारीक कट केलेला कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची आणि छान असं ते तडतडलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे भाज्या घालू शकता, गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, फरस बी घालू शकता। पण मी थोडंसं का परतून घेते कारण ते मग पिठामध्ये शिजतं पण कचकच लागतं, तो कच्चापणा तसाच राहतो, तो राहू नये म्हणून मी 5-1 मिनिटं हा कांदा मंद गॅसवरती परतून घेणार आहे। पण आपल्याला कांद्याचा कलर ब्राऊन करायचा नाही, फक्त कांदा नरम करून घ्यायचा आणि ह्याची छानशी अशी फोडणी आपण त्या रव्याला देणार आहोत। आता हे सर्व कांदा कोथिंबीर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर अर्धा चमचा इनो घातला आणि अर्धा चमचा पाणी घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण हे जे अप्पे बनवायला घ्यायचे, तुम्हाला कांदा वगैरे आवडत नसेल, तुम्ही प्लेन अप्पे बनवले तरी सुद्धा चालेल। आता अप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे अप्पे आपण अप्पे पात्रामध्ये घालायचे आहेत। खूप सोपा प्रकार आहे, झटपट अप्पे तयार होतात, मुलांचं पोट भरतं, सोबतच हा पौष्टिक असा ब्रेकफास्टचा पदार्थ तयार होतो। तुम्हाला सकाळी भिजत घाला, नंतर संध्याकाळी बारीक करा, नो झंझट, झटपट तुम्ही हे कधीही करून खाऊ शकता। आता मध्यम गॅसवरती आपण हे अप्पे भाजून घ्यायचे। आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं, मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। आता अप्पे आपण पलटी करून घेऊ। तर चाकूच्या मदतीने हे अप्पे पलटी करून घ्यायचे। तर बिडाचा तवा असेल तर तुमचा पटकन गरम होत नाही आणि पहिला जो तुमचा अप्पेचा जो घाणा असतो तो पटकन निघत नाही, पण दुसरा तिसरा तुमचा खूप फास्ट निघतो आणि त्यानंतर मग तवा आपला लवकर गार होत नाही, थंड होत नाही आणि तुम्ही पटापट अप्पे तयार करू शकता। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशा नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता सर्व अप्पे मी पलटी करून घेतले, आणखी थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा 4 मिनिटं आपण हे अप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे दोन्ही भाग आणि हे अप्पे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। झटपट असे बोलता बोलता तयार झालेले अप्पे तुम्ही बघू शकता, इतके छान झालेत, सुरेख दिसतात आणि टेस्टलाही सुरेख लागतात। तर याच पद्धतीने मी सर्व अप्पे तयार करून घेते। आता दुसरा घाणा बघा किती झटपट आपला निघाला। पहिल्या घाण्याच्या वेळेला आपल्याला थोडासा त्रास होतो, पण बिडाच्या तव्याचा एक फायदा असतो की तुम्ही त्यानंतर खूप फास्टली क्विकली तुम्ही कोणताही पदार्थ करू शकता। तर हे सुद्धा अप्पे आपण सेम त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे। तुम्ही हे अप्पे
सॉससोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, अगदी असेच म्हणलं तरीसुद्धा मुलं हातात येऊन खातात. त्यामुळे तुम्हाला जास्त झंझट पडणार नाही. सेम प्रोसेस करायची आहे. आणि हे सुद्धा आता आपले आप्पे दोन्हीकडं मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.